हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 19 नोव्हेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्या आजच्या विषयाकडे. तर पिनाका या रॉकेट लॉन्चर सिस्टीमची DRDO कडून यशस्वी चाचणी करण्यात आलेली आहे. तर भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या वतीने पिनाका या बहुउद्देशीय रॉकेट लॉन्चर सिस्टीमची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. त्याचबरोबर 44 सेकंदामध्ये 12 रॉकेट डागण्याची क्षमता पिनाकामध्ये असून त्याची रेंज 75 किलोमीटर इतकी आहे. तसेच चीनला टक्कर देण्यासाठी पिनाकाची रचना स्वदेशी बनावटीच्या तंत्रज्ञानातून करण्यात आलेली आहे. तसेच आर्मेनियाला पिनाकाची निर्यात करण्यात येणार आहे. फ्रान्सनेही गायडेड पिनाकाची मागणी भारताकडे केलेली आहे. पुढची बातमी पाहूया. तर श्रीलंकेच्या संसदीय निवडणुकीत कोणत्या पक्षाला बहुमत मिळालेले आहे? तर उत्तर आहे नॅशनल पीपल्स पॉवर. तर उत्तर आहे नॅशनल पीपल्स पॉवर. पुढचा प्रश्न पाहूया. पुढे आहे राष्ट्रीय पत्रकार दिन भारतात दरवर्षी 16 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. तर 2024ची थीम काय आहे? तर चेंजिंग नेचर ऑफ द प्रेस. चेंजिंग नेचर ऑफ द प्रेस ही यावर्षीची 2024ची राष्ट्रीय पत्रकार दिनाची थीम आहे. पुढे पाहूया. उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे 15 नोव्हेंबरच्या संध्याकाळी देव दीपावली 2024 निमित्त विविध घाटांवर विक्रमी 17 लाख मातीचे दिवे प्रज्वलित करण्यात आले. पुढे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत पहिल्या बोडोलँड महोत्सवाचे उद्घाटन केले. तर हा कार्यक्रम बोडो संस्कृती, भाषा व वारसा साजरा करतो. तर थीम काय आहे? तर बोडोलँड महोत्सवाची थीम आहे समृद्ध भारतासाठी शांतता व समरसता. पुढे पाहूया. हाजी ख्वाजा अब्दुल हमीद तन्वीर यांचे निधन झाले. ते प्रख्यात कवी आणि विद्वान होते. पुढे पाहूया. तर आयुष्मान भारत वय वंदना कार्ड ते याविषयी आहे. तर 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला रुग्णालयात मोफत उपचार देण्यात येणार आहे. तर 5 लाखापर्यंत मोफत उपचार. या योजनेला उत्पन्नाची अट नाही. तर प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पुढे पाहूया. शेतीसाठी सौर कुंपण हे ओडिसा राज्याने ही योजना राबवलेली आहे. तर यामध्ये भात शेतीला हत्तींपासून संरक्षण करण्यासाठी ही योजना आखलेली आहे. तसेच मानव व वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी प्राण्यांना हानी न पोहोचवता सौम्य शॉक देते. पुढे पाहूया. पुढे आहे हो भाषा. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांनी हो भाषेला संविधानच्या 8व्या अनुसूचीमध्ये समाविष्ट करण्याची मागणी केलेली आहे. पुढे पाहूया. PV सिंधू बॅडमिंटन केंद्र विशाखापट्टणम येथे होणार आहे. त्याचबरोबर बिहार सरकारने सुलतानगंज रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अजगाईनाथ धाम रेल्वे स्टेशन असे केले आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला हाच व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माय एक्झाम्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग थांबूया इथेच. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.